ऑलराऊंडर खेळाडू तथा एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातो तो निशांत वर्तक गोलंदाजी मार्कवरती दाखल होतं. वेळेची बंधनं राहतील याकडे लक्ष वेधूयात. 4 षटकांच्या मॅचेस आहेत, अर्थात 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी असेल, याकडे लक्ष वेधेन मी. वेळ झाली आहे ठीक 9:51 झाल्यात. पहिला बॉल डिलिव्हर्ड करण्यासाठी गोलंदाज जसा जिथे दाखल होईल तसा आपण टायमर लावणार आहोत, याकडे लक्ष वेधूयात. दोन्ही टीम आणि आज या खेळणाऱ्या संपूर्ण संघांच्या माहितीसाठी की आपल्याला टाइम लिमिट्स आहेत. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक कंप्लीट करायचेच आहेत, अन्यथा आपल्याला चौथ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये बोलावला जाईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला निलेश सोनकर आणि त्यांच्या साथीला किसन यांना आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. निलेश सोनकर ES स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एक उत्कृष्ट यष्टीरक्षक तथा एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 40+ आयकॉन खेळाडू म्हणून ते मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. निशांत वर्तक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. एक उरण तालुक्यामधून येत असताना सध्या दगडीला चर्चेतील नाव आहे. तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात, स्पर्धेला सुरुवात होतीये. CB ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग 2025 10वं पर्व. पहिला बॉल पडेल. निशांत वर्तक गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल उजव्या सीच्या बाहेर, दिशाहीन राहिला. निशांत वर्तकने अतिरिक्तने सुरुवात केली आहे. या स्पर्धेची एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळाले. अकाउंट ओपन झालंय त्या संघाचं एक्स्ट्राच्या मदतीने. निलेश सोनकर आणि त्यांच्या साथीला किसन यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला ठीक 9:53 पहिला चेंडू डिलिव्हर्ड झालाय. 15 मिनिटाचा अवधी असेल दोन्ही संघांकडे. याकडे आपण लक्ष वेधूयात की पहिल्या 3 षटकांसाठी कोला टाकला, समोरच्या दिशेने लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूवरती येईल. तद्वर मात्र हर्षल ठाकूरला आपण पाहतोय चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र घेतली जाणारी एक सिंगल. एक विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रेझर कस्टम ऑफिसर आदरणीय अजय कुमार मीना सर यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. अजय कुमार मीना सर अप्रेझर कस्टम ज्यांचा आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. आबासाहेब बोर यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. उजव्या सीच्या बाहेर बाची आतली कडा, यष्टीरक्षकाचा वेध. निशांत वर्तकला यश, फलंदाज बाद. थँक्यू 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 थँक्यू. फोटोग्राफर, कॅमेरामन, फोटोग्राफर या आपण विशेष सन्मान करतो आहोत या व्यासपीठावरती. अजय कुमार मीना सर कस्टम अप्रेझर ज्यांचा आपण विशेष सन्मान करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून डी इव्हेंटच्या माध्यमातून आपण बाउंड्री रोप्स या वेळेला पाहत आहोत. पुणे जिल्ह्यातील देहू रोड मधून येत असताना उमेजी नायडू यांची संकल्पना तुम्हाला पाहायला मिळते आहे. परंतु येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये पुढच्या वर्षी आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे बाउंड्री रोप्स तुम्हाला पाहायला मिळतील. कोणत्याही स्वरूपाचा गॅप या बाउंड्री रोप्स मध्ये नसणार आहे. आणखीन एक या स्पर्धेच्या माध्यमातून नव्हे तर आगामी कालावधीमध्ये उमेजी नायडू यांना आपण डी इव्हेंट्सला शुभेच्छा देऊयात की येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये पुढच्या वर्षी तुम्हाला बाउंड्री रोप्स विदाउट गॅप स्वरूपाच्या बाउंड्री रोप्स पाहायला मिळणार आहेत. आणखीन एक काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा प्रयत्न उमेजी नायडू यांनी निश्चित केलाय. फलंदाज पहिला बाद झाला. किशोर बाद होत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर केतन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. निशांत गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. यावेळेचा बॉल फटका फासलाय चेंडू हवेमध्ये. आणखीन एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल निसटला. रन्स अवेलेबल आहेत. धावा इथे प्राप्त होतात. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. तिसरी साठी पलटल्यात. 40+ खेळाडू निलेश सोनकर 3 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. प्रवीण जाधव होते त्या ठिकाणी. झेल इथे निसटला. घडतंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. जीवदान प्राप्त झालं ते अर्थात केतन पाटीलला. केतन पाटील आणि निलेश सोनकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 5 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट.
पहिला फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. निशांत बर्तक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. हाफ ट्रॅकर होता, कमी गतीने टाकला जो चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून कामकाज करत असताना संदीपजी बारके आणि त्यांच्या साथीला हैदर हुसेन यांना आपण पाहत आहोत. हा बॉल डावे यष्टीवरून थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. निशांत बर्तकची ही खासियत राहिली आहे. नुकतीच पार पडलेल्या उरणच्या अनेक स्पर्धा असेल किंवा अगदी त्याच वेळेला उरण तालुक्यामधील चर्चेचं नाव नेहमीच राहिलं. निशांत बर्तक खोलात टाकला, यावेळेला फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. ऑन साइडला हा पंप पुल चेंडू झालाय गुल. धाव मिळतील 4. सीमारेषेच्या बाहेर निलेश सोनकरच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. एक चांगला चेंडू, परंतु त्याच वेळेला एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला येत असताना निलेश सोनकर यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे निश्चित आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती किंबहुना आयुष्याच्या पटलावरती अनुभव हा नेहमीच आपल्याला प्राध्यापकाचं काम करत असताना पाहायला मिळतो. अनुभव चांगला या खेळाडूकडे सातत्याने आपण पाहिलं तर महाबळेश्वरचं क्रिकेट असेल किंबहुना KSKसाठीचं क्रिकेट असेल, CA प्रीमियर लीग असेल आणि तदनंतर CB ट्रॉफीमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स इथे पाहायला मिळतो. वेगाने टाकला हा बॉल खुलाट, वाईट यॉर्कर, डॉट बॉल आला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 9. फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टॉस हारल्यानंतर संघ सनवे लॉजिस्टिक. किशोर फार स्वस्तात बाद झाला. त्याला अकाउंट देखील ओपन करता आला नाही. तो गोल्डन डकचा शिकार राहिला. तो इम्पॅक्ट त्याला पाडता आला नाही. परंतु अगदी त्याच वेळेला निलेश सोनकर यांनी संपूर्ण आता खांद्यावरती धुरा घेतली आहे आणि एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून, जिथे फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. निशांत बर्तकचं पहिलं षटक संपलं. विनायक औटी गोलंदाजी मार्कवरती येतोय. आपल्या घरच्या संघाकडून तो खेळतोय. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम हे त्याचा घरचा संघ आहे. सातत्याने गेले अनेक वर्षे या संघाकडून त्याचं प्रदर्शन पाहायला मिळालं. परंतु आज एक संघ जो काय बांधण्यात आलाय, एक कॅच जरूर सुटला प्रवीण जाधवच्या माध्यमातून, ज्याला आपण सातत्याने एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून पाहतो. अगदी त्याच वेळेला हर्षल ठाकूर या संघाचा सदस्य आहे. अगदी त्याच वेळेला आपण आकाशला पाहतोय. आकाश ज्याने नुकताच एक कीर्तिमान प्रस्थापित केलाय. ग्रामीण स्तरावरती 77 धावांची त्याची इनिंग आज अगदी नॉट आउट स्वरूपामध्ये जी पाहायला मिळाली होती. तो ॲज अ कॅप्टन म्हणून यश त्यांच्या पाठीमागे आकाशला आपण पाहत आहोत. विनायक खोलात टाकलेला हा बॉल जिथे थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना केतन पाटीलच्या अगेन्स्ट ही रणनीती असावी, कारण उजव्या यष्टीच्या बाहेर जास्तीचे बॉल ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. विनायक औटी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे. अतुलजी औटी साहेब यांनी नेहमीच या खेळाडूलावरती पसंती दर्शवली आहे आणि त्याने त्या दर्जाचा खेळ इथे दाखवलाय. विनायक पुढचा बॉल लोअर फुल टोस, आडवा बाटने केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. चांगले प्रयत्न इथे पाहायला मिळाल्यात. रन्स रोखल्या, धावा रोखल्या, हेच म्हणावं लागेल. शर्तीचे प्रयत्न बाउंड्री रोप वरती ऋतिक औटीला आपण तिथे पाहिलं. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर ऑन साइडला तो तैनात होता. बॉडीचं संतुलन बनवलं आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये इथे आणलेलं पाहायला मिळत आहे. आपण एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. मी विनंती करेन ज्यांच्या माध्यमातून हे बाउंड्री रोप्स तुम्हाला पाहायला मिळतात, डी इव्हेंटचे प्रोप्रायटर स्वतः पुण्याहून आज सकाळी या ठिकाणी या स्पर्धेसाठी दाखल झाले. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये इंटरनॅशनल बाउंड्री रोप्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि त्याकरिता आपण विशेष सन्मान उमेशजी नायडू यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. एक दमदार क्रिकेट व्यक्तिमत्व, स्वतः आयोजक आणि मावळ भूषण म्हणून ज्यांच्या खांद्यावरती आणि डोक्यावरती जी पगडी नेहमीच पाहायला मिळाली असे खेळाडू. राष्ट्रवादी चषक जी काही पुण्यामध्ये देऊ रोडमध्ये पार पडली जाते, 5 लाखाचं आयोजन असतं, त्याचे स्वतः आयोजक.
यावेळेचा बॉल ऑन साइडला निलेश सोनकर यांच्या बॅटमधून पॅरलल फ्लॅट. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. थँक्यू. एक चांगला पॅरलल स्ट्रोक येत असताना पाहायला मिळाला. षटकार आला. सौरभजी दुबे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आपलंही हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. सौरभजी दुबे साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुढचा बॉल खुलामध्ये यावेळेला पाहायला मिळाला. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. एक सिंगल अवेलेबल आहे. निलेश सोनकरचा आविर्भाव काही अंशी आज निराळा आहे. आज आपण पाहिलं ना तर बॅकला काही अंशी प्रॉब्लेम्स आहेत. शरीराशी झगडतात परंतु हा खेळाडू काही थांबायला तयार नाही आहे. आज चांगल्या दर्जाची बॅटिंग केली. एक चौकार असेल, एक षटकार असेल. यश स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना स्कोर कार्डवरती धावा ते एकंदरीत 17 ऑन दी बोर्ड. विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल लाभली आहे. सौरभ शेठ दुबे उद्योजक यांच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल मिस टायमिंग. फटका फासला. विनायक औटी चेंडूच्या खाली आलाय. त्याने टिपला जेल. संपला फलंदाजाचा खेळ. 1 more विकेट डाऊन. केतन पाटील बाद. प्रायव्हेट लिमिटेड SMPT ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड याच्या अगेन्स्ट खेळेल तो पियुष फायटर्स. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करणार आहोत. रिपोर्टिंग करा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत जिथे पहिल्या 2 षटकांमध्ये चांगला खेळ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. सन इम्पॅक्ट साठी कार्यरत असणारा मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होत असताना सनीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. हर्षल ठाकूर गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. शांत संयमी असा खेळाडू. कोण विसेल या खेळाडूचा खेळ. सातत्याने याच्या नावावरती बाईक पाहायला मिळाली या वर्षीच्या हंगामामध्ये. मॅन इन फॉर्म हर्षल ठाकूर खारकोपर. पुढचा बॉल. यावेळेला फटका ऑन साइडला. स्वागत केलं फलंदाजाचं. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल सोडलाय. टेक द कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की झेल घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं सामने जिंकता येतात, परंतु हा सामना जिंकण्यासाठी कॅचेस टिपावा लागतील. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विनायक औटी होते. सुभाष शेठ गुले साहेब यांचाही विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल पुढे सरसावले होते. आदरणीय सुभाष शेठ गुले साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. सुभाष शेठ गुले साहेब यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. प्रशांतजी परब यांचं देखील आगमन. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय. पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक तोच. पुन्हा एकदा जीवदान. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या. तिहेरीसाठी पलटल्यात. आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये निलेश सोनकर होतील इथे बाद.
मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती धावा आहेत ते एकंदरीत 21. फलंदाज बाद झालेत निलेश सोनकर च्या रूपामध्ये. आणखीन एक धक्का इथे पाहायला मिळालाय. आज या संघामध्ये खऱ्या अर्थानं आपण अभि केसरकरलाही पाहायला मिळतो आहे. अभि देखील या संघाचं स्थान आहे, किंवा तो देखील प्रतिनिधित्व करतोय. हर्षल ठाकूर या संघामध्ये आहे. अगदी त्याच वेळेला प्रवीण जाधवला देखील आपण पाहायला मिळतो आहे. अभिने सातत्याने अनेक स्पर्धा गाजवल्या. दक्षिण रायगडातल्या अनेक स्पर्धांमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. आकाश अभिचा कसा वापर करतो हे देखील पाहण्यात तितकंसं गरजेचं असेल. हर्षल, पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. हा चेंडू जो दिशाहीन राहिलाय, गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 22. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहनला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल, गोलंदाज हर्षलचा हा चेंडू कमी गतीने टाकला, उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. कॉट बिहाइंड विकेट, वन मोर विकेट डाऊन. फलंदाज क्रमांक 3 बाद. चार धक्के दिलेत एका मागोमाग एक. 4 फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाल्यात. फलंदाज केवळ हजेरी लावण्याचं कामकाज करतात. एक मात्र बॅटर राहिला निलेश सोनकर, ज्यांच्या बॅटमधून 10 बॉलमध्ये 15 धावांची खेळी आली. रनआउटच्या स्वरूपामध्ये ते बाद झाले. विशाल शेवाळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. स्कोर कार्डवरती धावा आपण एकंदरीत पाहिला तर केवळ 22 आहेत. 3रे षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांची मॅच. चला लक्ष वेधूयात. पियुष फायटर्स टीमचा कॅप्टन आणि SMPT ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड दोन्ही टीमचे कॅप्टनी आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज हर्षल ठाकूर. यावेळेला हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू राहतोय जिथे थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. हर्षलकडे ही खासियत आहे, तो कमी गतीचे चेंडू हाताळतो. तो बॉलशी जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बॅटने त्याच्या अद्भुत कौशल्यासाठी देखील जाणला जातो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर कमी गतीने पुन्हा एकदा शरीर भेदक मारा. रन्स आलेल्या नाही आहेत. या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाचा षटक हर्षल ठाकूरचं राहिलं. धावा त्याने मुळात खर्च केलेल्याच नाही आहेत. एकंदरीत या षटकामध्ये आल्या त्या 5 धावा आणि विकेट प्राप्त केलेली आहे ती, अर्थात 1 विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी राहिला. 4 फलंदाज बाद. धावफलकावरती धावा त्या 22. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर सनवे लॉजिस्टिक. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण इन्व्हाइट करतो आहोत पियुष फायटर्स टीम. पियुष फायटर्स टीम अर्थात आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत आणि त्याचा अगेन्स्ट असेल SMPT ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड. चला सूर्यकांत गुंड आणि पियुष फायटर्स टीमचा कॅप्टन सुधीर काका. चला या आपण टॉस करणार आहोत. सुधीरजी चव्हाण आणि त्यांच्या अगेन्स्ट सूर्यकांत गुंड यांना आपण पाहू. दोन्ही टीमचे कॅप्टन या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. पियुष फायटर्स म्हटलं की पंडितजी यांचा जवळचा संघ. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला आहे. स्कोर कार्डवरती 22 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल अभिला इथे पाचारण करण्यात आलं. मी ज्याचा आवर्जून उल्लेख केला, अभि केसरकर एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी करण्यामध्ये तथा आघाडीला येत असताना फलंदाजी करण्यामध्ये त्याच्याकडे महारत राहिलाय. स्वतः दक्षिण रायगडामधून तो येतो. नितीन सर यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतंय. कस्टमचे ऑफिसर्स ज्यांना आपण पाहत आहोत, एक विशेष सन्मान नितीन सरांचाही आपण करतो आहोत. यावेळेचा बॉल स्वागत केले फलंदाजाने. चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. अभिवरती पलटवार. मिळतील धावा 6. आला षटकार. विशेष सन्मान नितीन सर यांचा आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. नितीन सर यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. कस्टम ऑफिसर्स DPD मध्ये ज्यांना आपण पाहत आहोत, ज्यांचा विशेष सन्मान आदरणीय नितीन सर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून कस्टमचे ऑफिसर्स. एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये रोहनच्या बॅटमधून आला. पुढ्यात आलेल्या बॉलवरती षटका ठोकला.
कमी गतीने उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. अभिकडे खासियत येत राहिली आहे. तो कमी गतीचे चेंडू हाताळतो, काही वळण घेणारे चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळले जात असताना पाहायला मिळाल्यात आणि एक चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. अभि केसरकर पुढचा बॉल कमी गतीने पुन्हा एकदा थेट यष्टीरक्षकाचा भेद. पहिला चेंडू पुढ्यात आला आणि तदनंतरचे बॉल एक चांगल्या धाटणीचे इथे हाताळले जात असताना पाहायला मिळाल्यात. या गोलंदाजाने देखील आपली चुणूक सोडली आहे, किंवा छाप सोडली आहे या स्पर्धेमध्ये. चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळत असताना त्याला आपण पाहतो आहोत. सातत्याने एक चांगलं प्रदर्शन त्याच्याकडूनही अपेक्षित होतं आणि त्या प्रदर्शनावरती तो इथे खरा उतरलाय. पुढचा बॉल कमी गतीने लोड फुलतो, जॅक्सा कबरला क्षेत्ररक्षक तैनात, झेल निसटलाय. आज कॅचेस झालेल्याच नाही आहेत मुळात. सामना जसा संपेल ना, तुलशे डावटी आवर्जून एक मीटिंग घेतील. या टीमची कॅचेस व्हायला हव्यात. क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड जो आहे ना, तो तुम्हाला उंचवायलाच हवा. प्रणित होते त्या ठिकाणी, ज्यांच्या हातातून झेल निसटत असताना आपण पाहायला मिळालाय. 30 रन्स ऑन दी बोर्ड, 30 धावा. उजव्या एसीच्या बाहेर वाईड यॉर्कर दिशाहीन चेंडू राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. दोन्ही हात केले पंचांनी समांतर, चेंडू आला अवांतर. एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉल. अतिरिक्तच्या मदतीने 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीम रिपोर्टिंग करा. आपण टॉस करणार आहोत. पुढचा बॉल यावेळेला देखील शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. स्वतः आकाश चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतं. लेग बाईटच्या स्वरूपामधून एकेरी धाव इथे अर्जित करण्यात आली. आज या संघाकडे इतकी स्टारकास्ट आहे, किंवा एक चांगले खेळाडू आहेत. कोणाला आघाडीला पाठवायचं, किंवा कोणाला मागे ठेवायचं, यासाठी एक मोठा प्रश्नचिन्ह संघ मालकाकडे नवीन निश्चितच असेल. कारण आकाश सारखा फलंदाज आहे, त्याच वेळेला अभि आघाडीला येतो, त्याच वेळेला प्रवीणला आपण पाहतो. हर्षल ठाकूर चांगला खेळाडू आहे. निशांत वर्तकला अनेक वेळेला ओपनिंगला आपण पाहिलंय. परंतु आज या संपूर्ण संघाचा पारिपाक जुळवणं ही बाब जी आहे ना, सर्वाधिक मोठे चॅलेंजेस असतील. हाफ ट्रॅकर होता, कमी गतीने टाकला, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. इथे एक सिंगल कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. बाईटच्या स्वरूपामधून संघाची धावसंख्या 33 धावा. एकंदरीत पूर्वार्धाचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती 33 आहेत. 34 धावसंख्येचा टार्गेट या मॅच मध्ये सेट केलाय. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला हा निर्णय स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तो यथायोग्य राहिलाय. पियुष पायटस टीमचा कॅप्टन आणि अगदी त्याच वेळेला SMPT ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड टीमचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. एका बाजूला पियुष पायटस आणि SMPT ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करूयात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. पियुष पायटस आणि SMPT ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड टीमचा कॅप्टन या आपण टॉस करणार आहोत. पियुष पायटस टीमचा कॅप्टन उपस्थित झाला. संतोष सर, आपलं हार्दिक स्वागत. SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, रमेश सिंग छोटू. या आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. सुनील कुमार सर यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतो आहोत. SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पियुष पायटस. सुनील कुमार सर यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करतो आहोत. एक महत्वपूर्ण मॅच, आणखीन एक सामना महत्वपूर्ण जो आपल्या भेटीला येतोय. सेकंड मॅच SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पियुष पायटस.
टॉस करण्यात येतोय. टॉस करण्यात येतोय. टेल इज कॉल. टेल आलाय. टॉस जिंकला पियुष पायटस या टीमने. मी विनंती करेन सर, आइए आप मंच पर विराजमान हो जाइए. टॉस जिंकलाय रमेश सिंग छोटू. गेले अनेक वर्ष सातत्याने रमेश सिंग म्हटलं तर एक चांगलं क्रिकेट तुझ्या माध्यमातून या सीबी ट्रॉफी मध्ये पाहायला मिळालं. सीएचए मध्ये असेल. क्या कहना चाहोगे इस साल? कुछ नया करने का कोशिश करोगे? टॉस जीते हो, क्या करना चाहोगे? टॉस जीत के पहले फील्डिंग करेंगे और टूर्नामेंट के हिसाब से बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया इन्होंने. थैंक यू. ये साल टीम कैसा बना है? कॉम्बिनेशन कैसा है पीयूष पाइटर्स का? हर साल जैसे इसे टीम बना है, कोई टेंशन है, अच्छे प्लेयर हैं. और क्रिकेट है, ग्राउंड में क्या है देखते हैं वहाँ पे. हर साल देखा जाए तो आप इस टीम का हिस्सा रहे हो, एक फैमिली की तरह ये टीम आपके लिए. क्या कहना चाहोगे? टीम का माहौल या मैनेजमेंट या खुद ओनर संतोष जी, उनके बारे में क्या कहना चाहोगे? ओनर तो कुछ बोलते ही नहीं, आपके हिसाब से खेलो बिंदास. मैं एंट्री करूंगा, जो चाहिए जो कहाँ पे बोलो मैं रेडी हूँ. और मैनेजर तो ऑलमोस्ट बहुत सपोर्ट करते हैं. जितने भी टीम मेंबर्स हैं ऑलवेज उन लोग रेडी रहते. कुछ भी मतलब रिक्वायर की कोई जरूरत ही नहीं पड़े, जो भी है फटाफट करते. छोटू, टॉस जीते हो, क्या करना चाहोगे? फील्डिंग एक अच्छा मैच देखने जा रहे हैं हम. सर. यस सर. शुभेच्छा असतील छोटूलाही शुभेच्छा देऊया. या आपण टॉस तुम्ही जिंकला असता तर प्रथमतः काय निर्णय घेतला असतात आणि टॉस किती इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी? नक्कीच ह्या स्पीचवरती सकाळच्या सत्रात तरी टॉस खूप इम्पॉर्टंट आहे आणि आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. पण आम्ही आता प्रयत्न करू की कसं तरी 40 रनापर्यंत त्यांना स्टॉप करण्याचा आणि आमचा पूर्ण ताकदीनिशी आम्ही खेळ करू. सीबी ट्रॉफीचं आयोजन, 10वं पर्व, काय म्हणाल एकंदरीत आयोजन नियोजन? सेकंड सॅटर्डे म्हटल्यानंतर एक चांगलं आयोजन नेहमीच पाहायला मिळालं. 10वं पर्व आहे या स्पर्धेचं. आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूपच छान आहे, कारण सगळे क्रिकेट वेळेच ह्या कमिटीमध्ये आहे, त्याच्यामुळं त्यांचं खूप दिवस रात्र खूप बारीक लक्ष असून खूप चांगल्या पद्धतीनं ते आयोजन करतात आणि खूप छान. संघ कसा बांधलाय? एस एम टीपी लॉजिस्टिक, काय म्हणाल संघाबद्दल आणि कोणते चेहरे जे जास्तीचे लक्ष असेल तुमचं? नक्कीच विशाल शिंदे, शिवा लंके, सूर्यकांत गुंडे खूप चांगले प्लेयर. कुंजवी पण आहे. खूप चांगले बॅट्समन बॉलिंग आहे आमच्याकडं. बघूया, प्रयत्न करू आम्ही फायनलला जाण्याचा. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. न्यूज फ्रॉम द डॉस बॉक्स सेंटर. इज टॉस जिंकलाय पियुष फायटर्स टीमने. द वेन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. या समालोचन कक्षाकडे वळूयात आणि आवाज ऐकूयात. तुषारजी शिंदे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. सेकंड इनिंग मध्ये 34 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जातो, काय घडतं काय बिघडतं, या उत्तरादाकडे वळूया. थँक्यू. वाईड बॉल आलाय आणि अवांतर धावेने इथे डावाचा श्रीगणेश झालाय. पहिली वाईडची धाव आली आहे. 34 धावेंचं लक्ष आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल लाईन टोटली मिस केली बॅटरनं आणि हा बॉल देखील डॉट आलाय. 34 धावेंचं लक्ष आहे. खरं तर लो स्कोरिंग मॅच इथे पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये आपण सन्माननीय जयेशजी भोसले सर यांचा आवाज ऐकला आणि त्यांचा देखील आपण मनापासून आभार इथे मानूयात. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये विनोद जगदाळे सर आणि सन्माननीय पंडितजी. स्लोवर वन पिक केलाय. फुल टॉस होता आणि पाठवलं त्याला डीप स्क्वेअर लेग रिजनला. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. सीबी ट्रॉफी चौकार.
फुल टॉस होता आणि त्यावरती मात्र फुल टोल वसूल केला गेलाय. चौकार इथे आलाय आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 5. छोट्या छोट्या चुका इथे टाळाव्या लागतील कारण खरं तर खूप चांगली गोलंदाजी करत होते. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र फलंदाज वरचढ ठरतायत. यावेळेस देखील लेंथ पुढे, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. चूक झाली क्षेत्ररक्षणामध्ये आणि पुन्हा एकदा लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 6 धावा. 6 ऑन बोर्ड, 6 विदाउट लॉस. 4 षटकांची मॅच, 34 धावांचं लक्ष आहे. खेळाच्या खरं तर पूर्वार्धामध्ये धावा तितक्या बनल्याच नाही. क्षेत्ररक्षणामध्ये देखील गडबड होताना आपण पाहिली आहे, परंतु आता धावफलकावरती धावा आहेत 6 धावा. 6 स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार संघ यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय, समोर दिशेने उंच जास्त गेलाय. हवेत बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली पोहोचतील आणि दोघांमध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं. झेल ड्रॉप झालाय आणि इथे आपण पाहतोय 2 धावा प्राप्त होतील. रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली. अतुल अवटी धावबाद झालेत. बराच काळ बॉल हवेमध्ये होता परंतु तिथे धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेट, फलंदाज बाद. क्रमांक 3 वरती निशांत वर्तक मैदानावरती दाखल झालेत. इनॅट नंबर 3 वरती निशांत वर्तक मैदानावरती दाखल झालेत. इनॅट नंबर 3 निशांत वर्तक क्रमांक 3 वरती दाखल झालेत. पहिला धक्का लागलाय रनआउट स्वरूपामध्ये त्या ठिकाणी स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम संघाला. त्यांच्या अगेन्स्ट सनवे लॉजिस्टिक अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. निशांत वर्तक क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत. चला जास्ती विलंब लावू नका, स्पीडअप अपेक्षित आहे. आज खूप जास्ती सामने आपल्याला कव्हर करायचे दिवसभरामध्ये आणि अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. सीबी ट्रॉफी पर्व 10व आणि इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. आणखी एक बॉल डॉट आलाय आणि षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झाला. या ठिकाणी धावफलकावरती धावा आहेत 7 धावा धावफलकावरती. 7 लॉस ऑफ द 1 विकेट. चला स्पीडअप अपेक्षित आहे. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 18 आणि धावेंची आवश्यकता असेल 27 धावा अजून देखील बनवायच्यात. 18 बॉलमध्ये 27 धावेंची आवश्यकता आहे. 34 धावेंचं लक्ष आहे, परंतु दोनही टीम सध्याच्या घडीला बॅलन्स स्थितीमध्ये आहेत. दोलायमान स्थितीमध्ये हा सामना आहे, परंतु इथून मात्र ही मॅच कोणता संघ जिंकेल, जो संघ चांगलं खेळेल तो संघ इथून विजय होईल. तो संघ कोणता असणार आहे हे देखील चित्र आपल्याला पाहायचं आहे. कुशल कोरडे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले सेकंड ओव्हरसाठी. कुशल कोरडे गोलंदाज आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाच्या धावा रोखाव्या लागतील. जिंकायचं असेल तर सातत्याने तुम्हाला निर्धाव चेंडूंची टक्केवारी वाढवावी लागेल आणि विकेट्स कॅरी कराव्या लागतील. मैदानावरती आपण पाहतोय आकाश पाटील आणि निशांत वर्तक ही जोडी मैदानावरती आहे. स्ट्राईक एंडवरती आकाश पाटील आता दाखल झालेत. कुशल कोरडे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. चला 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 27 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. खेळाचं उत्तरार्ध सुरू आहे. या मॅचमध्ये मजा येईल यामध्ये शंका नाही आहे. सकाळी विकेट थोडीशी वेट होती, परंतु आता थोडीशी ड्राय होताना तुम्हाला पाहायला मिळते. राईट आर्मवर द विकेट. यावेळेस आपण पाहिलं अगदी बॅटचं एज लागले दरम्यान रिजनला मिसफीड झाली आहे. हलकंसं फंबल आणि एक धाव अगदी सहज होईल मुकम्मल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर सर पाहिलं ना तर CHA मधील एक प्रतिष्ठित असं नाव आणि एक लेजेंडरी खेळाडू रवी शेठ कोरडे यांचे चिरंजीव कुशल कोरडे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. नवी मुंबई स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा रवी शेठ यांचे चिरंजीव कुशलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत.
What a delivery that is. Wide Yorker, perfect execution from the bowler. And this is a dot delivery. निर्धाव बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. चांगला बॉल गोलंदाज कुशल कोरडे यांचा तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी मात्र अप्रतिम होती. कुशल कोरडे अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा बॉल राईट आर्म वर द विकेट. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट ला जवाब फटका आहे पॉइंट रिजनला. बॉल लाईक अ बुलेट्स आणि चेंडू जाईल सीमारेषच्या पलीकडे. सीबी ट्रॉफी चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं बॅकफुटला गेले. बॅकफुटवरती वेट ट्रान्सफर केलं. तितका जास्ती रूम नव्हता परंतु कमालीचं टायमिंग. आईस साईट खूप जबरदस्त आहे. फलंदाज आकाश पाटील यांची आणि यावेळी चौकार आलाय. मॅन फ्रॉम विंदडे आकाश पाटील. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला फुल केलाय. गॅप मध्ये बॉल आणि बॉल गुल झाला डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. अगोदरच्या बॉलवरती स्क्वेअर कट आणि या हाफ ट्रॅकर वरती ठोकलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फुल करत असताना चौकार. 4 धावा. क्रिकेट हा पुनरागमनाचा खेळ आहे. आकाश पाटील यांनी दाखवून दिलं. सुरुवातीला बॉल डॉट आले परंतु आता आकाश पाटील हवी होत असताना पाहायला मिळतात फलंदाजावरती. लेंथ अगदी पुढे पाहायला मिळाली पहिल्या 2-3 बॉलची परंतु आता लेंथ जशी पाठीमागे आली तसं मात्र आकाश पाटील यांनी देखील आपले हात खोलायला सुरुवात केली आहे. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत मिळेल एकेरी धाव आणि एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 17 धावा 17. आकाश पाटील जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवातीला 1-2 बॉल गोलंदाजाने आपल्या नावावरती केले परंतु जशी लेंथ त्यांच्या टप्प्यामध्ये भेटली टप्प्यात आल्यावरती त्यांनी बरोबर कार्यक्रम केलाय. करेक्ट कार्यक्रम. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि मॅच मध्ये आणखी एक ट्विस्ट. बाद होतील फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. निशांत वर्तक अगदी एका धावेवरती ते बाद होत आहेत आणि आणखी एक धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम अर्थात स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम संघाला. झाले सीएचे प्रीमियर लीग ठिकाणी आगमन झालंय. सन्मान्य सतीश देवकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. वेलकम सर. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या 12 मध्ये 17 आल्यात आणि पुढच्या 12 मध्ये 17 आवश्यक आहे. चला स्पीडअप आवश्यक आहे. जास्ती विलंब लावू नका ही विनंती आहे. एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष अतिथी तथा शिवशंभो या टीमचे कॅप्टन तथा आपण पाहतोय एक टेनिस क्रिकेटचा आणि अगदी त्याच वेळेला सीएचे जे मास्टर माइंड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पार स्पोर्ट्सचे ओनर, सीएचे प्रीमियर लीगचे आयोजक आणि सातत्याने एक चांगलं प्रदर्शन ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं असे सतीजी देवकर यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. या सतीजी देवकर सर यांचा विशेष सन्मान आपण करूयात. विशेष सन्मान मी सुधीर काका चव्हाण या आपण त्यांना विनंती करूयात. आपण देखील या व्यासपीठावरती एक विशेष सन्मान आपण विशेष अतिथींचा करतो आहोत. शिवशंभो टीमचे कर्णधार म्हणून टेनिस क्रिकेटचा मास्टर माइंड ज्यांना आपण विशेष सन्मानित करतो आहोत. सीएचे प्रीमियर लीगचे ऑर्गनायझर तथा पार स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा
मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येते. विचुंबे टीम, त्याच वेळेला ठाणे आणि श्री स्पोर्ट्स साठी देखील चांगलं प्रदर्शन ज्यांचं राहिलं आहे असे सतीजी देवकर, ऑल टाइम गोल्ड म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं, त्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आणि सुधीर काका चव्हाण, कधीही न वय वाढणाऱ्या CHA मधला एकमात्र व्यक्ती अर्थात सुधीर काका. त्यांना विनंती करूयात की आपण या चिरतरुण असा युवा खेळाडू, त्यांना विनंती असेल आपले हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटीलने सिंगल घेतली. हर्षल ठाकूर आलाय, खारकोपरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन खेळाडू, एक विंधने साइड, एका बाजूला खारकोपरचा, दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुढचा बॉल यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न झाला, बॅटचं एज लागलंय आणि बॉल ट्रॅव्हल झाला थर्डमॅन रिजनला. एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 19 धावा. लेदर बॉलचे अतिशय उत्तम क्रिकेटर सतीश देवकर सर आहेत आणि त्यांचं आगमन झालंय. सर वेलकम, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊयात ऑन गोईंग मॅचकडे, जिथे आता बॉल शिल्लक राहिलेत. 10 आणि धावेंची आवश्यकता आहे. 15 धावा, 10 बॉल 15 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशाल शेळके दाखल आहेत. तर वेस्ट साईडच्या वरती या ठिकाणी बॉल आहे की काय, बॅटिंग टीम रिव्ह्यू, अंपायर्स. किरणजी अत्तार सर यांचा विशेष सन्मान आपण करत आहोत. किरणजी अत्तार यांचा विशेष सन्मान, करणजी अत्तार यांचा विशेष सन्मान आपण करत आहोत. करणजी आज आपल्या सोबत आहेत आणि ज्यांचा विशेष सन्मान आपण करत आहोत. नो बॉल आहे, आपण करणजी यांचा विशेष सन्मान करत आहोत. अगदी त्याच वेळेला सुधीरजी आपण आमंत्रित करत आहोत. बाबाजी शेठ डेरे साहेब यांना विनंती असेल, नो बॉल आहे, इज इट इक्वल टू फ्री हिट. बाबाजी शेठ आपल्याला विनंती असेल, आपण देखील या. CHA मधील चिर तरुण असं व्यक्तिमत्व सुधीर काका यांचं देखील आगमन झालंय. त्यांचे हार्दिक असं स्वागत. या वर्षीच्या CHA प्रीमियर लीग मध्ये काय बॉलिंग केली होती काकांनी, ज्यांचा विशेष सन्मान सुधीर शेठ चव्हाण यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. एक विशेष सन्मान विशेष व्यक्तीचा, अगदी युवकांना लाजवेल अशी अफाट अशी फिटनेस ज्यांची माध्यमातून पाहायला मिळते. आदरणीय बाबाजी शेठ डेरे साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी तुषारजी बंद करण्यात आली आहे, कारण 2 वेस्ट साईडचे बीमर राहता आल्यात. मॅच चालू आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सनवे लॉजिस्टिक त्याच्या अगेन्स्ट स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक लाभलाय. बाबाजी शेठ डेरे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. बाबाजी शेठ डेरे साहेब यांचा विशेष सन्मान आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. स्वागत करूया सकल दनांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. पाहुण्यांचा पाहुणचार होतो व्यासपीठावरती. या सामन्याकडे वळूयात. सामना अगदी 34चा पाठलाग करत असताना दमछाक झाली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची. एससीटीचे 21 धावा धावफलकावरती आहे. 21. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज विशाल शेळके बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन गोलंदाज आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. एस स्टेट बॉल. किसन शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. 2 बीमर आले. 2 डेंजरस ओव्हर पिच डिलिव्हरी, बिकॉज ऑफ दॅट गोलंदाज आता बॅन झालेत आणि नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती किसन शिंदे दाखल झालेत. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय, उंच जास्त केलाय, दूर किती जाईल पाहायचंय. फ्रीटचा बॉल आहे आणि 2 धावांचा इथे प्रयत्न झालाय. 2 धावा अगदी सहज पूर्ण होतील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 23 धावा. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती. 34 धावांचं लक्ष. 10 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. राजवीर सर कस्टम ऑफिसर यांचं देखील आगमन झालं. आपले हार्दिक असं स्वागत. राजवीर सर आपले हार्दिक असं स्वागत. आइए मंच के ऊपर विराजमान हुई है. इस प्रतियोगिता में, इस टूर्नामेंट में, सीबी ट्रॉफी डॉक्स प्रीमियर लीग में आपका स्वागत है.
10 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत किसन शिंदे. 2 बिमर आले आणि 2 बिमर नंतर गोलंदाजाला बॅन केलं. पुढचा बॉल यावेळेस देखील आपण पाहतो लिडिंग एज हवेमध्ये बॉल, विकेट कीपर बॉलच्या खाली, सफलता आली आहे. बॅटर इथे बाद होतील आपण पाहतोय. आकाश पाटील, बिग ब्लो फॉर टीम सोरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम. नवीन बॅटर अभि केसरकर आता मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 5 वरती. आणि आणखी एक धक्का लागला. इथून देखील मॅच टर्न होऊ शकते, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु एखादा जर मोठा फटका आला तर मग मात्र इथे सोरा एंटरप्राइजेस संघ सहज विजय मिळवू शकते. बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळायचा होता. जागेवरून खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी अशा रीतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. अक्रॉस आली बॅकलिफ्ट आणि तिथे आपण पाहतोय डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 8 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता आहे. त्याला स्पीडअप आवश्यक आहे. खूप जास्ती वेळ आपण घेताय, जास्ती अतिरिक्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला विनंती आहे. ऑन टाइम मॅच सुरू आहे. चला थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल, चांगला फटका अलंग दी कार्पेट. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धाव्यांचा प्रयत्न आहे आणि अगदी सहज 2 धावा इथे प्राप्त होतील. एका धावेचे रूपांतर 2 धाव्यांमध्ये जर सहज केलं गेलंय आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. 25. अंपायर्स एक बॉल बाकी आहे. 2 नो बॉल होते लगातार. इट्स ओके. दोन्ही ठिकाणी स्कोरिंग मध्ये आमच्याकडून मिस्टेक होती, माफी असावी. एसिडीज थँक्यू. 6 बॉल मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता आहे. काय होईल या मॅच मध्ये? दोलायमान स्थितीमध्ये सामना. हार मात्र कोणालाही मंजूर नाहीये. लो स्कोरिंग मॅच, परंतु इथे हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते. 6 बॉल आणि 9 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. काय होईल या मॅच मध्ये हे चित्र जरूर पाहायचं आहे. हर सर जहां झुक जाए वही मंदिर है. हर सर जहां झुक जाए वही मंदिर है. हर नदी जहां समा जाए वही समंदर है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. जो जितेगा वही सिकंदर. आता बॉल शिल्लक आहे 6 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 9. मॅच दोलायमान स्थितीमध्ये. मॅच एका बाजूने कधी झुकलीच नाही. दोन्ही संघ अजून देखील बॅलन्स मॅच आहे दोलायमान स्थितीमध्ये. इथून जो संघ बेटर खेळेल तो संघ विजयरथ मिळवेल. तो संघ कोणता असेल हे चित्र मात्र पाहायचंय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहन दाखल झालेत अंतिम षटकासाठी. 6 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता. त्याला स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला विनंती आहे, स्पीडअप करणं अतिशय गरजेचं आहे. सनवे लॉजिस्टिक जास्त विलंब लावू नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. सीबी ट्रॉफी पहिलीच मॅच चित्तथरारक होताना पाहायला मिळते. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 6 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता. काय होईल या मॅच मध्ये हे चित्र देखील पाहायचे. 6 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता आहे. अभि केसरकर आणि त्यांच्या जोडीने हर्षल ठाकूर ही जोडी मैदानावरती आहे. क्रमांक 4 आणि 5 चे फलंदाज मधल्या फळीतील फलंदाज आहेत, परंतु आता जबाबदारी मोठी आहे. कोण जिंकेल इथून हे चित्र पाहायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहन पाटील.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न. ओ खराब क्षेत्ररक्षण, तिथे चूक झाली आहे. एक धाव तर प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. आता बॉल शिल्लक आहेत 5 आणि धावेंची आवश्यकता आहे 7. 5 बॉल 7 धावा. प्रत्येक येणारी अतिरिक्त धाव क्षेत्ररक्षणामध्ये अजून चांगले एफर्ट लागू शकले असते. तिथे चूक झाली आहे आणि 2 धावा प्राप्त होतील. 5 बॉल आणि 7 धावेंची अजून देखील आवश्यकता है. आने वाली गेंदे 5 बची है और 7 रनों की अभी भी दरकार. लीगल 5 डिलिव्हरीज रिमेनिंग. रिक्वायर्ड 7 रन्स. 5 चेंडू आणि 7 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. 5 बॉल 7 धावा. चला स्पीडअप अपेक्षित आहे. मॅचचं स्पीड तुम्ही स्लो करू नका. गोलंदाजी करणारी टीम सनवे लॉजिस्टिक आपल्याला विनंती आहे, थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. बराच वेळ इथे लागलाय. चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे. 5 बॉल आणि 7 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. चला गोलंदाज रोहन पाटील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्लॉट मध्ये बॉल उडवलाय. समोरच्या दिशेने कमालीचा फटका आहे. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव. इट्स बिग हिट. मौके पे लगाया. ए बढ़िया षटकार. सौ सोनार की एक लोहार की. फलंदाज हर्षल ठाकूर मौक्याच्या क्षणी ठोकतायत हा जबरदस्त षटकार. थँक्यू. 15 दिवसांपूर्वी जासई नाईट या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचची बाईक जिंकलेला खेळाडू हर्षल ठाकूर. मॅन फ्रॉम खारकोपर षटकार ढोकलाय आणि इथे मात्र आपल्या विजयाची आशा आता त्याने पल्लवित केल्यात. विजयाचा सुगंध जरूर दरवळायला लागलाय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. यावेळेस देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये खाली इलाका वहा कर दिया धमाका आणि आपण पाहतोय हर्षल ठाकूर फिनिशेस ऑफ इन स्टाईल चौकार लगावत या ठिकाणी मॅच जिंकली आहे. आपण पाहतोय स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम या संघाने ही मॅच जिंकली आहे. अभिनंदन टीम. हॅलो. थँक्यू. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने 1 षटक टाकलं, 5 धावा खर्च केल्या, बॅटिंग करत असताना